खाम नदी पुनरुज्जीवीकरण मोहिमेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती रॉस सेंटर फॉर सस्टेनेबल सस्टिजियस पारितोषिक मिळालं असून छत्रपती संभाजीनगर स्थित इकोत्सवाच्या नताशा जरीन यांनी 25 सप्टेंबर 2024 रोजी न्यूयॉर्क क्लायमेट वीक ऑफ युनायटेड नेशन्स जनरल एम्बेसी न्यूयॉर्क शहरात पारितोषिक स्वीकारलंय। याबाबत मनपाचे प्रशासक जी श्रीकांत आणि नताशा जरीन यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज छत्रपती संभाजीनगर शहरवासी ज्या प्रत्येक शहर एखादा नदीकाठी वसत असते आणि आपला शहर जे आहे खाम नदीचा परिसरामध्ये आपण वसलेला हा शहर आहे। परंतु हा काम नदी आहे हे किती लोकांना माहिती असेल, कदाचित नाही। आणि म्हणून गेले 5 वर्षापासून आपण काम नदीच्या पुनर्जीवनाचं काम महानगरपालिका, वॅरॉक आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि तसेच इकोसत्व आणि तसेच जिल्हा प्रशासन ह्या सर्वांच्या माध्यमातून एक अभियान आपण सुरू केलं। आणि आपण ह्या पाठीमागं बघतायत एक वाहता नदी आपण एक रूप दिलं। त्यामध्ये महानगरपालिकेचा मॅनपॉवर आहे, मशीन आहे आणि काम नदीचा एक टास्क फोर्स आपण सुरू केलं आणि एक OSD असदुल्ला खान साहेबांना आपण नेमलं, जे महानगरपालिकामध्ये वार्ड अधिकारी म्हणून काम केलेलं आहे। आणि आज एवढं काम आपण एक वेगळ्या उद्देशाने केलं की ज्यामध्ये टिपिकली यामध्ये कुठलाही कॉन्क्रिटिंग वगैरे नाही आहे। आपले जे काही दगड हे सर्व दिसत आहेत तुम्हाला शहरामध्ये पडलेलं कचऱ्यामध्ये हा दगड शोधून हा दगड नदीचा पिचिंग आणि तसेच महानगरपालिकेकडे असलेलं पोकलेनच्या माध्यमातून खोलीकरण, रुंदीकरण हे केलं। आणि जवळपास दररोज सकाळी 6 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत 10 लोकांच्या टीम घेऊन, कधीकधी जास्त लोकांच्या टीम घेऊन हा काम आपण करत असतो। आणि आत्ता पावसाळ्यामध्ये असलेला हा नदी वाहता दिसतो आहे आणि यावेळेला चांगला पाऊस पडला। आणि परंतु सर्व पाणी आपण ट्रीटमेंट आपण करणार आहोत। सिद्धार्थ गार्डनमध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आपण डिसेंट्रलाइज सिवरेज ट्रीटमेंट प्लांट केलं आणि ह्या नदी 12 महिने वाहता कशा करायची आपण आपलं नियोजन करतो आहे। त्यासोबतच विशेष करून पर्यावरण आपण फार प्रामुख्याने ठेवलेलं आहे। तर नदीकाठचं सर्व देशी झाड आणि आपण प्लांटेशन केलं आणि ह्या सर्व कामामुळे आज जगाच्या पटलावर छत्रपती संभाजीनगर शहराचा नाव झालेलं आहे आणि आपल्याला पुरस्कारही भेटलेले आहे। त्यामध्ये शहरासाठी हा पुरस्कार आहे आणि म्हणून सर्व छत्रपती संभाजीनगरवासियांना मी मनापूर्वक शुभेच्छा देतो। नदीकाठी असलेलं सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या सांडपाणी आपण ड्रेनेजच्या कनेक्शनमध्येच करून घ्यावी, अन्यथा खूप मोठा दंड आपल्याला बसू शकतो। आपण नदीमध्ये, नालीमध्ये कचरा आपण कृपा करून टाकू नका। आणि आपण प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये नदीला आपण पूजन करतो, नदीला आई म्हणतो, माँ म्हणतो। यासाठी नदीचा घाण न करता आपल्या घंटागाडीमध्येच कचरा टाकावी आणि आपल्या जे सांडपाणी आहे ते आपल्या ड्रेनेज कनेक्शनमध्येच जोडून घ्यावी, असे मी सर्व लोकांना आवाहन करतो। शहरामध्ये एका बाजूनी मोठा काम नदी आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये सुकना नदी पण आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते 12 महिने काही वाहत नाही आहे। परंतु या नदीच्यासुद्धा पुनर्जीवनाचं काम करणे फार गरजेचं आहे। आणि जे काम आहेत या परिसराचं काम नदीचं ते काम पूर्ण झालेले आहेत। अजून काय पिचिंग वगैरे ड्रेजिंगचं काम आहे जे उरलेलं ते 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल। त्यानंतर पुढचं आमचं जे लक्ष असणार आहे सुकना नदीचा, ते सुद्धा पूर्णपणे चांगलं अशाच पद्धतीने वाईडनिंग, डीपनिंग हे सर्व करणे फार महत्त्वाचे याच्यासाठी आहेत। ज्यावेळेला कितीही मोठा पाऊस या शहरामध्ये पडू द्या, परंतु आपल्या ह्या नदी, नाले, ड्रेजिंग, रिटेनिंग वॉल्स आणि डीपनिंग, पिचिंग या सर्व खेळामुळे कधीही आपल्या शहरामध्ये कोणाच्या घरामध्ये पाणी शिरणार नाही आणि पाऊस पडल्यावर भीतीदायक वातावरण शहरामध्ये असणार नाही। अन्यथा भरपूर आपण मोठे शहरामध्ये बघतो, गाडी अडकली, घरामध्ये पाणी शिरले, माणसांच्या जीवितहानी झाल्या, मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टीचं नुकसान झाल्या। या सर्व गोष्टी आपल्या शहरामध्ये ना होण्याकरिता हा सर्व काम करणे फारच गरजेचं आहे। हा पुरस्कार जे आहे तो शहराचा आहे आणि मला अभिमान आहे की मला ती संधी मिळाली जाऊन ती ॲक्सेप्ट करायला। ॲप्लिकेशन आम्ही 2023मध्ये केलं होतं। एक ॲप्लिकेशन प्रोसेस असतं, डिटेल्ड ॲप्लिकेशन प्रोसेस असतं की काय आउटकम्स आहे, काय
एम्स आहे, किती आतापर्यंत काय केलेलं आहे, त्याच्यात पुढे किती फार पोहोचलो आहोत, किती बाकी आहे. तर जे बरोबर आहे ते आम्ही पाठवले होतं त्यांना. तर त्याच्यात जे आमचे फेलियर्स आहे, जे शॉर्टकमिंग्स आहे ते पण सांगितले होते. तर आय थिंक ते त्यांना आवडलं की जे काय कॉम्प्लेक्सिटी आहे, हा प्रोजेक्ट खूप कॉम्प्लेक्स आहे. ह्याच्यात सांडपाणीचं पण इश्यू आहे, कचऱ्याचं पण इश्यू आहे, लँड पण आहे, 12 वेगवेगळे गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स आणि ऑफिसेसचं पण कोऑर्डिनेशन आहे. तर कॉम्प्लिकेटेड तर आहे. तर एक बाजूने कधी कधी आम्ही पण विचार करतो की काय हे सोडूनच जायचं का पण ॲक्च्युली मिळून कशा तरी प्रकारे एक्झिक्यूट करणं आणि ग्राउंडवरती रिझल्ट्स दाखवणं, त्याची सॅटिस्फॅक्शन वेगळीच असते. तर कारण आपण मिळून कॉर्पोरेशन, कॅन्टोन्मेंट बोर्ड, व्हेरॉक आणि आपण मिळून काम करू शकलो आत्तापर्यंत. आणि ह्याच्यात CII, स्मार्ट सिटीज, खूप अजून ऑर्गनायझेशन्स आहे, इंटॅक, लोकल ऑर्गनायझेशन्स पण, प्लॉगर्स, नंदिनी, सगळे मिळून जे एनर्जी येते ना, त्यांनी हे काम पुढे गेलेलं आहे. पण आणि ह्याच्यात मी व्हेरॉकचं नाव घ्यायला इच्छिते, कारण व्हेरॉकनी सुरुवात 2016मध्ये केली होती. आणि काय पुढे मागे इट वॉज सक्सेस, थोडंफार मिळालं, मग नाही मिळालं, असं करून त्यांनी इन्व्हेस्ट केलं स्टडीवरती. 2020मध्ये जेव्हा ते आम्हाला अप्रोच केलं, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की हे होऊ शकते की नाही माहीत नाही आणि ह्याचे सोल्युशन्स आमच्याकडे नाही आहे, पण आपण ह्याच्यावरती स्टडी करून तुम्हाला सांगू शकतो की कोणत्या भागमध्ये आपण काय करू शकतो, काय नाही करू शकतो. आणि ह्याच्यात CSR पैसे पण टाकायची गरज, म्हणजे इज इट इवन वर्थ इट की CSR खर्च केलं पाहिजे का. तर त्याप्रमाणे मिस्टर तरंग जैन जे होते त्यांनी सांगितलं की हो, स्टडी केली पाहिजे. आणि त्या स्टडीवरनं मग ठरवलं की काय करायचं आणि मग कसे व्हेरियस गव्हर्मेंट पार्टनर्सला ऑनबोर्ड करायचे, त्यांचे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज, आपले रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज कशा प्रकारे काम करणार आहोत. आणि मग तुम्ही बघताय की हा रिव्हरफ्रंट इथलं डेव्हलप झालं आहे, पुढे पण आहे. अबाउट 3 किलोमीटर्स तक पाथवेज आहे ऑलरेडी कनेक्टेड. रिव्हरफ्रंट स्पेसेस, पार्क्स अँड गार्डन्स 14 झालेले आहे. एक अमर शहीद उद्यान पण आहे, जे आपले मार्टर्स जे आहे ॲट द रिव्हरफ्रंट, जे लोकांना कधी वाटलं नव्हतं की ॲक्च्युली वी कॅन हॅव रिव्हरफ्रंट, जे सगळ्यांना वाटायचं की घाण जागा आहे, इथे आता आपली अभिमानची जागा झाली आहे, लाईक अमर शहीद उद्यान. सो तशा प्रकारे काम चालू झालेलं आहे. मला संधी मिळाली की मी न्यूयॉर्कला जाऊ आणि हा अवॉर्ड WRI प्राईज, म्हणजे ॲक्च्युली सगळ्यांना इन्व्हिटेशन झालं होतं, पण विजाज नव्हते किंवा परमिशन नव्हतं, म्हणून मी गेली होती, कारण मी जाऊ शकली आणि तो अवॉर्ड घेतलं. 5 सिटीज टोटल आहे ह्या अवॉर्डमधनं. 200 ॲप्लिकेशन्स होते पूर्ण जगातले, 17 इंडियाचे ॲप्लिकेशन्स होते. त्याच्यातनं आपण एक सिलेक्ट झालो इंडियामधनं, ब्राझील मधनं फॉर्टलेझा, बुएनोस आयर्स अर्जेंटिनामधनं, ऑझलो नॉर्वेचं आणि न्यूयॉर्क युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे हे सिटीज सिलेक्ट झाले होते. तर आय एम रिअली प्राऊड की मला हा चान्स मिळाला आणि मी इथे आणून हा आजचा आपला प्रोग्राम होता की सगळ्यांसोबत शेअर करावं की हा आपल्या शहराला हा पुरस्कार भेटला आहे. खूप काम बाकी आहे, काहीच संपलं नाही आहे, खूप चॅलेंजेस आहे, पण आपण मिळून प्रयत्न केले ह्याला पुढे घेऊन जायला तर पुढे जाईल. आणि मेंटेनन्स ठेवलं पाहिजे. असं काम नाही आहे की एक वेळेस केलं तर होऊन गेलं. कंटिन्युअस मेंटेनन्स अँड मॉनिटरिंग ठेवलं पाहिजे. त्याच्यात ज्यापर्यंत व्हेरॉक ऑनबोर्ड आहे आपण करू, त्याच्या पुढे ओके. तर ह्याची जे प्राईज अमाऊंट आहे तो आहे $25,000 म्हणजे 20 लाख रुपये. त्याच्यातनं आवर प्लॅन इज टू स्टँडर्डाईज प्रोसेसेस. जे आता जे झालेलं आहे हा रिव्हर रिस्टोरेशनमध्ये, ते काय झालं आहे, कसं झालं आहे वगैरे, त्यांचे एक ॲप बनवायला, आमची ॲप आहे ऑलरेडी, त्याला अपडेट करायला आणि तो मग शेअर करायला सगळ्यांसोबत, की मग बाकीचे जे रिव्हर्स आहेत त्याच्यात पण कसं करू शकतात बाकीचे ऑर्गनायझेशन. जसं एक सुरतमध्ये ऑर्गनायझेशन आहे ज्यांना आपण शेअर करतो आहे की कसं करणार आहे, काय करणार आहे. सो दॅट्स वन ऑफ द थिंग्स. अदर थिंग्स वी आर स्टील थिंकिंग अँड प्लॅनिंग. अजूनपर्यंत वी हॅव नॉट इवन गॉट द मनी, सो वी विल प्लॅन इट. अँड अँड यू सेड फॉर अपील फॉर पीपल. सो माई अपील टू पीपल इज़ कि भाई हमारे जो ये रिवर्स है, लेक्स है, उसको प्लीज़ उसकी तरफ देखो. पहले तो हम ये हम निगलेक्ट अगर हम कर लेते हैं तो फिर जो हमारी सबसे प्रॉब्लमेटिक सिचुएशन जो होते हैं वेस्ट की या स्विच की या जो भी है, वो सब वहाँ पे ही आ जाती है.
तो अगर हम हमारे रिवर्स और लेक्स को रिस्टोर करने जाए, और ये नहीं मराठीमध्ये ना, सॉरी, आई मूव बॅक टू मराठी. सो आय थिंक दॅट आपल्याला रिवर आणि लेक रिस्टोरेशनवरती भाव दिलं पाहिजे, कारण जेव्हा आपण रिवर आणि लेकला रिस्टोर करायला जातो तेव्हा ते आपण पण रिस्टोर होऊन जातो, इन द सेन्स की आपले शहर रिस्टोर होतात, आपलं वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम्स रिस्टोर व्हायला पाहिजेत, स्विच सिस्टम्स फिक्स झाले पाहिजे, गव्हर्नन्स सिस्टम्स इफेक्टिव्ह झाले पाहिजेत, तरच आपले रिव्हर्स अँड लेक्स रिस्टोर होईल. तर एका प्रकारे जेव्हा आपण रिवर आणि लेकला रिस्टोर करायला जातो तेव्हाच रिवर आणि लेक आपले सिटीज आणि आपले सिस्टम्सला रिस्टोर करतात. सो टू पीपल, वन इज फोकस, प्लीज अटेन्शन द्या. टू इज कचऱ्याचं वर्गीकरण करून फक्त गाडीला द्या. प्लीज नाल्यामध्ये रिव्हरमध्ये नको टाका, कारण तो मग आपल्याच नदीला आणि लेकला दूषित करतात. तोच पाणी आपल्याला प्यायला लागतं नंतर, तर त्याला प्रोसेस करून. सो प्लीज जितकं होऊ शकते आपले सोल्युशन्स ॲट सोर्स झाले पाहिजे. सुएज आणि सॉलिड वेस्ट प्रिव्हेंट झालं पाहिजे, आत नाही आलं पाहिजे. आणि आपण आपले ॲडमिनिस्ट्रेशन, इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्सला पण हा विषयावरती प्रश्न केला पाहिजे आणि सपोर्ट केलं पाहिजे की आपण हे करूया, ट्रान्सफॉर्म करूया. इट इज वर्थ डुईंग. आणि इथे झालेलं आहे हा काम, तर कुठेही होऊ शकते, कोणत्याही नदीपात्राला लागून होऊ शकते. जे आपल्याला लागते की खूपच घाण आहे, इथे नकोच बघायला, तोच ठिकाण आपण नोंदलं पाहिजे आणि तिथेच ट्रान्सफॉर्म केलं पाहिजे. आम्ही हे रजिस्टर का केलं हे ऑर्गनायझेशन, कारण आम्ही हे काम करत होतो, फंडिंग लागत होतं, आम्हाला फंडिंग ची गरज होती. आणि मग ते प्रोफेशनली कसं ऑनगोईंग ठेवूया, कसे लोकांना एम्प्लॉय करूया. वी आर एम्प्लॉईंग 55 पीपल. तर असे काम लोकांनी घेतले तर एम्प्लॉयमेंट पण जनरेट होतं. आणि वी डू इट प्रोफेशनली ॲज अ सोशल एंटरप्राइज. तर हा कामात पहिले तर फंडिंग, आमचे काम CSRकडनं फंडिंग होते. आणि जे कॉर्पोरेशनचे काम आहे, जे डिसिल्टिंग, ड्रेजिंग, पिचिंग, ते सगळं कॉर्पोरेशन स्वतः एक्सपेंड करतात त्या कामावरती. तो हे दोन वेगळे आहे. आणि जेव्हा आपण अग्रीमेंट केलं होतं, MOU केलं होतं, तेव्हा ठरवलं होतं की जे कॉर्पोरेशनचे व्हेकल्स आहे, कॉर्पोरेशनचे रिसोर्सेस आहे, ह्युमन रिसोर्सेस, तेच आपण मोर इफेक्टिवली डिप्लॉय केले पाहिजे. तर ते सगळं कॉर्पोरेशनने खरंच केलेलं आहे आणि असे स्पीडनी केलेलं आहे की CSR is still catching up with riverfront spaces. No, I don't want to say that. Can I undo that? They did it at such pace that म्हणजे इतकं फास्ट केलं आहे की आपण कॅचअप करतो आहे त्यांचं कामा. अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं, अपेक्षापेक्षा जास्त काम ड्रेजिंग आणि डिसिल्टिंग आणि पिचिंगमध्ये केलेलं आहे. दॅट इज ट्रू. आणि आता फोकस मेन आपलं सगळ्यांचं आहे आणि वी आर होपिंग, आणि कॉर्पोरेशन खरंच पुढे करतायत, बट वी आर की सुएज डायव्हर्जन कंप्लीट होऊन गेलं पाहिजे. सगळं सुएज लाईन्समधनंच फ्लो झाले पाहिजे आणि रिव्हरमधनं नाही. ते पण कॉर्पोरेशन आत्ताच आय थिंक सर म्हणाले की 2 महिन्यात एक STP इनॉग्युरेट करणार आहे, मग ते ट्रीटेड सुएज फ्लो करू देणार, अनट्रीटेड सुएज नाही फ्लो करू देणार. पण ते कॉर्पोरेशनचा भागात आहे. हा प्रोजेक्ट तसंच सक्सेसफुल होऊ शकते जेव्हा सगळ्यांनी स्वतःचं वेगवेगळे भाग केले, आपले काम, छोटी छोटी जबाबदारी. एक्झॅक्टली. आणि मग आपण फॉलोअप एकमेकांशी करतो. कमिशनर सर विचारतात की कुठपर्यंत गार्डन्स, पार्क्स कुठपर्यंत झालेत की हां, आणि आपण पण सरांना रिक्वेस्ट करतो की हे सुएज डायव्हर्जनचं काम झालं पाहिजे. आणि सरनी खूप, म्हणजे हा STP कोणालाच वाटलं नव्हतं की होईल, पण सरनी केलेलं आहे.